तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे मित्रांनो. तर आज फायनली आमचा जो जुना रूम आहे तो आम्ही चेंज करतोय. तर बघू शकता तुम्ही, आम्ही सगळा सामान वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आम्ही आता मस्तपैकी हा 1 RK रूम होता मित्रांनो आमचा. बघू शकता तुम्ही, हा 1 RK रूम आहे. हा 1 RK बघा, इथून सगळं रॅक वगैरे आम्ही तिकडे 1 BHK घेतलेला आहे आता. तर मित्रांनो बघू शकता हा 1 RK रूम आमचा कसा होता. ही सगळी आमची रूमची हालत आहे. असे कपडे असायचे इकडे तिकडे, हे झोपायचे आतून, पूर्ण भिंती खराब. म्हणून विचार केला की आम्ही आता 1 BHK घेऊ आणि एक नंबर रूम आहे मित्रांनो. तरी आमची जुनी आठवण मित्रांनो, खूप मिस करेल, खूप म्हणजे खूप मिस करू आम्ही या रूमला. बघू शकता तुम्ही हे सगळे सामान इथलं. तर शेवटी मित्रांनो आम्ही जाणार आहे नव्या रूममध्ये. तर मित्रांनो, या रूमचं भाडं होतं 8,000 आणि आम्ही राहायचो 4 जण. प्रत्येक मुलाच्या याच्यावर 2-2 हजार रुपये यायचे. आता आम्ही 5-6 जण राहणार आहे मित्रांनो 1 BHK मध्ये. आणि त्या रूमचं भाडं बाप रे बाप 14,000 रुपये रेंट आहे मित्रांनो, मंथली 14,000. आता काय करणार, शेवटी बाहेर आलो आहे, कामं करावं लागणार. गावाकडे पण असं पण कितीक दिवस राहणार, कितीक दिवस आपण घरी राहणार, कितीक दिवस घरी बसून खाणार. म्हणून मित्रांनो, बाहेरची कंडिशन खूप वाईट असते, बट दिवस आधी कठीण काढावेच लागतात, तेव्हा चांगले दिवस येतात. हे मन खोटी नाही आहे. आता एवढं 14,000 आम्ही भाडं भरणार आहे. प्रत्येकी आम्हाला 2-2.5 हजार येणार जे प्रत्येकाच्या हिशावर. 5-6 जण म्हटल्यावर इकडे पण 4 होते तर तेवढेच यायचं. म्हटलं 1-2 हजार एक्स्ट्रा वाढवून देऊ आणि चांगल्या रूममध्ये आम्ही शिफ्ट होऊ. तर मित्रांनो हे बघा, कसं बॅगा वगैरे पडलेल्या असायच्या. आणि बहुतेक आहे ना, इथं एवढी सोय नाही आहे 1 RK म्हणून 8,000च्या हिशोबाने. तर आम्ही म्हटलं चला 2 जण वाढवून घेऊ, बट रूम चांगला घेऊ. तर मित्रांनो, हा आपला बिफोर रूम आहे. आफ्टर रूम मी तुम्हाला दाखवणार आहे, तिकडे जाणार आहे. आमचं सामान वगैरे शिफ्ट होतं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. इकडे बघा, भांडे गुंडे सगळे काढलेले आहे. गॅस वट्या वगैरे सगळं साफ केलेलं आहे. आणि फायनली डिपॉझिट पण आमचं त्यांच्याकडे. तर ते बोलले सगळं रूम आम्हाला स्वच्छ करून द्या. तसं तर आमचं काही एवढं खराब केलेलं नाही आहे. आम्ही रोज टापटीपणा आमच्या अंगात भरलेला आहे, ठसून भरलेला आहे. म्हणून रूम वगैरे स्वच्छच आहे. फक्त एवढे थोडं झाडून वगैरे हे, तर काय भिंती वगैरे ते कलर मारणार आहे, नवीन भाडं वगैरे देणार आहे. तर तो काही विषय नाही. तर मित्रांनो, थोड्याच वेळेस मी त्या रूममध्ये जाणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. रूम खूप भारी आहे. आणि तुम्ही पण कधी मुंबईला आलात, कधी तुम्हाला, आम्ही आता मलाडमध्ये राहतो, मालवणी चर्च म्हणून. तर तुम्ही पण कधी मुंबईला आलात तर बिंदास या. ज्या माणसाला संघर्ष करायचा असतो, ज्याच्यात ताकद असते ना, तो बिंदास कुठे पण राहू शकतो मित्रांनो. फक्त आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करण्याची क्षमता असली तर आपण कुठे पण राहू शकतो. हाताने वगैरे मस्त बनवून खाऊ शकतो मित्रांनो. तर सध्या कसं आहे, आम्ही 4 जण असतात, आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतलेले आहे. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे घरीच करतो. मेसमध्ये तुम्हाला तर माहिती आहे कसं जेवण भेटतं मित्रांनो. खूप म्हणजे रोज रोज तेच जेवण करा, तेच. मेसमध्ये भात आणि पोळ्या कंटिन्यू तर भातच असतो आणि त्या भाज्यांना पण काही एवढी चव नसते. तर मित्रांनो, आम्ही घरीच करतो. आणि स्पेशल म्हणजे आपली डाईट बघा तुम्ही. ही माझी डाईट आहे मित्रांनो सकाळची. म्हणून मी तिला आता मस्तपैकी त्याला अंकुरी धुवून देणार आणि सकाळी मस्तपैकी खाणार मित्रांनो. मस्त डाईट आहे मित्रांनो, कारण की आपली शरीरच आपली संपत्ती आहे. तर मित्रांनो, मी थोड्याच वेळात जाणार आहे. आता मला आधी घर जाळायचं आहे. मग सगळं कपडे वगैरे इकडंच धुवून जाईल. तिकडे मस्तपैकी इस्त्री वगैरे मारून मस्त ठेवणार. तर हा बिफोर रूम आहे मित्रांनो. आपण जाणार आता 1 BHK मध्ये. वेट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थांबा इथंच. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आमचा नवीन रूम. तर बघू शकता मित्रांनो 1 BHK हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. सुपर, एकदम भारी मित्रांनो. बघा, हा आमचा न्यू 1 BHK रूम. खूप मस्त वाटतं मित्रांनो. रूममध्ये येऊन खूप भारी वाटतंय. असं वाटतंय की जसं काही आमच्या घरातच आलं, आपल्या घरातच आलं. तर बघू शकतो मित्रांनो, इथं फॅन वगैरे सगळं ऑलरेडी आहे. किचन वाटा, हे वॉशरूम. इथं आम्ही रॅक ठेवले होते चालू होतं. हे बघा आमचे. तर इकडचे बघा तुम्ही, व्हिडिओ वगैरे बनवायला वाव कडक राबा. बघू शकता, एक नंबर.
जबरदस्त. तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बघू शकता AC पण येतं, AC वगैरे, वॉच, वाव. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आमचा नवीन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बिफोर आफ्टरमध्ये तुम्हाला कोणता बेस्ट वाटला आणि कोणता आमच्यासाठी चांगला आहे नक्की सांगा. इथंच थांबतो. फेसबुक